सुरक्षा नको, दारुगड बंद, दारुगड, अरे दारुगड बंद, दारुगड, शिंदे सरकारचं करायचं काय, अरे शिंदे सरकारचं करायचं काय। एक और जंग न्यूज चैनल को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन जरूर दबाएं। एक और जंग, सच्चाई के लिए हमेशा तत्पर। बदलापुर नाबालिग लड़कियों से दरिंदगी की घटना सामने आने के बाद विपक्ष काफी आक्रामक हो गया है। विपक्ष द्वारा सत्तारूढ़ बीजेपी, शिवसेना, एनसीपी की कड़ी आलोचना की जा रही है, जिसके बाद विपक्ष ने महाराष्ट्र बंद भी वापस ले लिया है। हालांकि महाविकास आघाड़ी राज्य भर में जगह जगह विरोध प्रदर्शन कर रही है। उल्लासनगर में भी महाविकास आघाड़ी ने श्रीराम चौक पर विरोध प्रदर्शन किया और कहा कि लाड़की बहन योजना नहीं, हमें सुरक्षा दो और आरोपियों को फांसी दो। विरोध प्रदर्शन में धनंजय बोदारे, रोहित साल्वे, भगवान भालेराव, दिलीप मिश्रा, जया तेजी, अंजलि साल्वे समेत सैकड़ों कार्यकर्ता मौजूद थे। बदलापूरला झालेली जी घटना आहे नुकतीच, ती अत्यंत निंदनीय आहे। सगळीकडे लाडकी बहीण योजना राबवत आहे, पण आमचं असं म्हणणं आहे की लाडकी बहीण योजना नको, सुरक्षित भाची योजना अशी हवी आहे। कारण आज आपण गेल्या काही वर्षात महाराष्ट्रात जे प्रकार घडत आहे, काल अंबरनाथला सुद्धा एक घटना घडली, 10 वर्षाच्या मुलीवर बलात्कार झाला। तर हे सगळीकडे जे हे चालू आहेत अत्याचार लहान मुलींवर खास करून, तर मुली शाळेत देखील सुरक्षित राहिलेल्या नाही, तर मुलींना पाठवायचं कुठे। आज मी बघितलं की आतापर्यंत मुली एकट्या शाळेत जात होत्या, पण आता प्रत्येक आई मुलीला सोडायला शाळेत जाते। तर आता शाळेत जर मुली सुरक्षित नसतील तर याचं काय करायचं। कधीतरी शाळेबद्दल मुलींना असं काही वाटलं होतं का? पण आता खूपच भयानक प्रकार घडून राहिले आणि सरकार नुसतं बघत आहे। तिची आई, बदलापूरच्या मुलीची आई, ती पोलिसांमध्ये तक्रार दाखल करायला गेली, ती पण 12 तारखेला घटना झाली, 16 तारखेला दाखल होते, कारण मुख्यमंत्र्यांचा 15 तारखेला दौरा असतो म्हणून। तर तिला 11-11, 12-12 तास तिथे बसवण्यात आलं। ती बाई प्रेग्नंट आहे, तर हे कुठल्या तऱ्हेला चाललेलं आहे? आंदोलनं घेतल्याशिवाय काय ह्या घटना नोंदणी होणार नाहीत का? FIR दाखल होणार नाही आहेत का? या सरकारचा आम्ही सगळेजण निषेध करत आहोत। या सरकारने राजीनामा द्यावा। निषेध, निषेध, निषेध। असं वाटतं की आपल्या महाराष्ट्रामध्ये खूप दुःखद घटना एक ना एक दिवस आपल्याला ऐकू येत आहे। तर जे मुलींसंग खेळत आहे त्यांचा खेळ आपण केला पाहिजे। आरोपींना फाशी झालीच पाहिजे, मुलींना न्याय भेटलाच पाहिजे, न्याय भेटलाच पाहिजे। बलात्काराच्या आणि लैंगिक अत्याचाराचा आम्ही या घटनांचा आम्ही महिला काँग्रेस उल्हासनगर शहर जिल्हा हे निषेध करत आहोत। आत्ताच्या महिला, आत्ताच्या मुली म्हणा, अगदी लहान वयाच्या, त्या वयाची मर्यादाच राहिलेली नाही हल्ली। 3 वर्षाची असू दे, 10 वर्षाची असू दे, 20 वर्षाची असू दे किंवा 70 वर्षाची महिला असू दे, ती सुरक्षितच नाही आहे। ती ट्रेनमध्ये सुरक्षित नाही आहे, ती शाळेत सुरक्षित नाही आहे, ती हॉस्पिटलमध्ये सुरक्षित नाही आहे। मग आम्ही महिलांनी करायचं काय? आम्हाला या सरकारकडून हीच मागणी आहे की त्यांनी एक तर महिला सुरक्षा द्यावी, नाहीतर मग सरकारला राजीनामा द्यावा। आम्ही मुख्यमंत्र्यांचा राजीनामा मागतो की त्यांनी
राजीनामा द्यावा, कारण ते सक्षमच नाही आहेत महिला सुरक्षामध्ये, ते अगदी अतिशय निष्फळ ठरलेले आहेत. म्हणून आम्हाला त्यांचा राजीनामा पाहिजे. आणि महिला काँग्रेस कमिटी, उल्हासनगर महिला काँग्रेस कमिटी या सर्व घडलेल्या घटनांचा, महिला अत्याचार विरुद्धचा तीव्र निषेध करत आहोत. निषेध निषेध निषेध. लाडकी बहीण सुरक्षा फक्त बोटची कडकी झाली म्हणून बहीण यांच्यासाठी लाडकी होते. शक्ती कायदा आणला, त्याच्यावर राष्ट्रपतींची सही नाही. हे लोक बोलत आहे की आम्ही फास्ट ट्रॅकवर केस आणली, नराधमाला शिक्षा दिली. कुठली अशी ठाणे जिल्ह्यात केस जी झाली, जिला फास्ट ट्रॅकवर येऊन न्याय मिळाला आहे. तर आम्हा महिलांचा एकच प्रश्न असणार की सुरक्षा कधी भेटणार आहे आम्हाला, आणि हे 1500 रुपयाची भीक आम्हाला कधीच मान्य नाही. आम्हाला फक्त सुरक्षा हवी है. एक और जंग न्यूज चैनल को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन जरूर दबाएं।